नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी उमरी दर्याबैल येथील विकास सामंत यांच्या खरबूज आणि टरबूजाच्या प्लॉटवर आलेला आहे. विकास भाऊ यांनी हे व्यापारी शेती करतात. तुरीची लागवड, तूरच्या कच्च्या शेंगा विकण्यासाठी तुरीची लागवड होते यांच्याकडनं. जवळपास जबरदस्त उत्पन्न तुरीचं पण यांना आलेलं आहे. टमाट्याचं, तुरीचं, वांग्याची लागवड केलेली आहे. आत्ताच वांग्याचा प्लॉट पाहिला. आणि हा खरबूज आणि टरबूजाचा प्लॉट आहे यांचा. तर रोपट्यांची लागवड त्यांनी केली. खूप छान हिरवेगार रोपटे आहेत. तर हे रोपटे एवढे छान वाढवण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केलीत हे त्यांच्याकडनंच माहिती घेऊ. एक कष्टाळू शेतकरी आणि तांत्रिक शेती करणारा शेतकरी, कारण शेतीमधून उत्पादन तांत्रिक दृष्टीने केलं तरच मिळते. नाही तर आजकाल दिवसेंदिवस परिस्थिती शेतीची गंभीर होत आहे. त्याच्यातून मार्ग काढणारा शेतकरी म्हणजे विकास भाऊ अहमद. विकास भाऊ नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण ह्या खरबुजाच्या प्लॉटची लागवड केलेली आहे. तर या प्लॉटची लागवड 10 डिसेंबर सर. टरबूजची लागवड 10 डिसेंबरची आहे. हां, आणि खरबूज 11 डिसेंबरची. टरबूज तुम्ही आता एकाच प्लॉटमध्ये लावले. तर आता हे टरबूजाचे रोपटे किती आहेत? टरबूजाचे रोपटे आहेत 4,500. 4,500 आणि खरबूजचे 5,000 आहेत. तसं पाहिलं तर खरबुजाची शेती करणं म्हणजे खूप या बदलत्या हवामानामध्ये खूप कठीण काम आहे. हो ना सर. आणि हे पीक वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडीला बळी पडतं. हो. तर हे पीक लावल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना केल्या ते तुम्ही सांगाव्यात ही विनंती. पहिले आपण याला थोडं मुळ्या वाढीसाठी नाही का एक रायझामिका दिला होता सर. रायझामिका आणि आपलं बायोसंजीवनी. अच्छा. आणि त्याच्यानंतर एक वेळेस डबल बुरशीनाशक ब्ल्यू कॉपर दिलं. खूप छान छान. तर आज रोजी आता तुम्ही जे शेती करता ते हे शेती खर्चिक शेती झालेली आहे. हो सर. खर्चाचा नफा तोटा काढल्यानंतर काय वाटते तुम्हाला? ते कसं असते सर, आता वातावरणावर आपलं पीक कसं येते हां. आणि रेट कसे राहतात, माल किती येते निघते आपला, याच्यावर अवलंबून. म्हणजे बदलत्या हवामानामुळं काही निश्चित सांगता. काही शेती म्हणजे गेम झालेला आहे. हां. ठराविक उत्पन्न मिळतेच असं काही नाही. आता आता शेती जसे वातावरण बदलते, शेती बदलते, दिवसेंदिवस वेगवेगळे पिकाची तुम्ही लागवड करता. तर हे लागवड करताना नवीन अशी काही टेक्नॉलॉजी यामध्ये वापरली का? की कारण तुमचा प्लॉट खूप छान वाटत आहे. हो ना सर. आता याला मल्टीप्लायर वापरला आपण. मल्टीप्लायर वापरलं का? तर आता हा किती एकरचा प्लॉट आहे, खरबूज आणि टरबूज दोन्ही मिळून? सर नाही का, हे एक 2-2.25 एकरचा आहे. 2.25 एकरचा प्लॉट आहे. जवळपास 9,000च्या पेक्षा जास्त रोपटे आहेत. 9,500 रोपं लावगण आहे. अच्छा. 8 फुटावर लावगण आहे ना. 8 फुटावर आहे. तर हे याच्यामध्ये मल्टीप्लायर किती गेलं आतापर्यंत? 1 किलो गेलं. पण मल्टीप्लायरकडे तुम्ही कशा पद्धतीने वळलेत? कसं म्हणजे? नाही, चांगले रिझल्ट वाटले ना सर. मी टमाट्याला सोडलं, आपल्या वांग्याला आता पहिल्या सुरूला आपण टमाट्याला दिलं होतं, तुरीला दिलं होतं. त्याच्यानंतर डबल वांग्याला चालू केलं तिकडं. गोबीला दिलं होतं पावसाळ्यात. असं का? त्याच्यामुळे चांगलं. म्हणजे याच्या अगोदर कधी मल्टीप्लायर वापरलं होतं तुम्ही? गेल्या वर्षी तर नाही सर. गेल्या वर्षी नाही. तर पण नाही का आपण एक मला वाटते ट्रायल बेसिसवर जुलैपासून वापरायला सुरू केलं. तर मग आता त्याच्या अगोदर तुम्ही वापरलं नाही. आणि जुलै 25 पासून वापरत आहात. हो, जुलै 25. आणि पुढच्या पिकाला कंटिन्यू केलं? 100% जवळपास जेवढे पिकं घ्यायला की नाही ते सगळ्याच पिकाला आपण मल्टीप्लायर द्यायला. तर याच्या अगोदर मिळणारं उत्पादन आणि मल्टीप्लायर वापरले तेव्हापासूनचं उत्पादन याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? फरक बऱ्यापैकी वाटतं. चांगला आहे नाही का? चांगला वाटतं. आणि खर्च खूप कमी वाटायला. जे आपण आता भारीचे ह्युमिक, काही अजून दुसरे प्रोडक्ट, कीटकनाशक, बुरशीनाशक, मुळ्या चांगल्या वाढलेल्या दिसायला आपल्याला. आता पांढरी मुळी वाढलेली दिसायली. त्याच्यामुळं
खूप काही खर्च आणि ह्या रोपट्याच्या पानामध्ये तुम्हाला काय वाटते? पानं पानाची साईज मोठी आहे, हां काडी पण जाड आहे. हां 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 खूप खूप फरक आहे. मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर काय होते, पिकाची प्रतिकारशक्ती वाढते. हम्म, हम्म. पिकाची प्रतिकारशक्ती वाढली म्हणजे पानाची जाडी, लांबी, जाडी, रुंदी वाढते हा. आणि रस शोषण करणाऱ्या किडीच्या जे रस शोषण करणाऱ्या किडी आहे त्याच्या तोंडामध्ये हे पान बसत नाही. म्हणजेच पीक त्या किडीला बळी पडत नाही. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यांनी मल्टीप्लायर वापरावं अशी इच्छा आहे. हां, मल्टीप्लायर म्हणजे शेणखताचं काम करते आपल्या शेतीमध्ये. तर आपल्याकडे आता जनावरं नाहीत आणि जनावरं असले तरी ते त्याला चारा आपल्या रासायनिक खताचाच आहे. 100% सगळं रासायनिक हां. झालं ना सर. तर काही organic नाही. आपलं आरोग्य, आपल्या शेतीचं आरोग्य अ, अ, सुधारवण्यासाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस शेतीमध्ये कडकपणा वाढतो आहे. शेतीमध्ये सूक्ष्मजीवाणू, गांडूळ, ऑर्गॅनिक कार्बन याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून शेतीचा पीएच लेवल इम्बॅलन्स झालेला आहे. तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.